फिल्डिंग त्याने स्वीकारले. बॅटिंगसाठी आता आमंत्रित केलंय गावदेव भिंगार संघाच्या फलंदाजाला. चला आपण लगेचच फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. चला आपण लाईनअप करूनच मैदानाच्या बाहेर पडवा. चला दिघे संघ आपण लाईनअप करा, कारण की हे महत्त्वाचं असतं. सामना कोणी जिंको कोणी हरव. या इनिंग ब्रेकमध्ये आम्ही मान्यवरांचं स्वागत करू इच्छितो. आदरणीय सुरेश दादा लेंडे, आज ज्यांच्या डाबानं आराध्य 11 गावदेव रासे संघ खेळतो ते आज या टीमचे पॅकर आहेत. त्यांचंही स्वागत करणं आमच्या आयोजकांना मी विनंती करतो. तुमच्या कमलाकर दादा निरगुडा यांच्या शुभ हस्ते आता मान्यवरांचं व्यासपीठावरती स्वागत केलं जाईल ते मी विनंती करतो. आमचे एक डॅशिंग व्यक्तिमत्व सुरेश लेंडे रानसई गावचे एक चांगले व्यक्तिमत्व यांचं स्वागत आता व्यासपीठावरती केलं जाते. या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं मुख्य आयोजक आमचे कमलाकर दादा निरगुडा यांच्या शुभ हस्ते एक प्रेमल शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेतील गोड आठवू म्हणून सन्मान चिन्ह हे देऊन आता त्यांना सन्मानित केलं जाते. चला मॅचलाही सुरुवात करा. बॅटिंग फिंगर संघ आपल्या बॅट्समॅन लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. चला गावदेवी भिंगार संघ आपण बॅट्समन लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. चला याही मॅचला सुरुवात करा. आता आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका साईडला आराध्य 11 गावदेवी रासे संघ तर एका साईडला गावदेवी भिंगार संघ. एकमेकांसमोर आपण विचार केला अनेकशा स्पर्धेमध्ये भिडलेत. आता या अनेक एकदा या स्पर्धेमध्ये ग्रामस्थ मंडळ चषक केवाळे यांची आयोजित ही स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक फायनलिस्ट प्रत्येक टीममधल्या एका प्लेयरला मॅन ऑफ द सिरीज सायकल असणार आहे. ज्या सायकलिस्ट आमच्या रुपेश बिंदासबाई टोंबरे या साहेबांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केलेत त्याचं नाव सातत्यानं या स्पर्धेमध्ये राहील. आता मॅचला सुरुवात केली जाते. गोलंदाजी ट्रॅकवरती रानसे एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा रोहित वीर गोलंदाजीसाठी आलाय.
फिरकीचा जादूगार अनेकशा व्हेरिएशन या गोलंदाजाच्या माध्यमातून आगळी वेगळी स्टाईल या गोलंदाजाची आहे. आता तो गोलंदाजीसाठी आलाय. मॅच ऑन गेम ऑन. पहिला बॉल बॅटची कडा. हो काय झेल टिपलाय. अगदी शरीराला झोकून दिलं थर्डमॅनला आणि या झेलला कॅरी केलं सागर भस्मानं. आणि आता पहिली मॅच मध्ये ही महत्वाची विकेट मिळवल्या आराध्य 11 गावदेवी रासे टीमनं. बॅट्समन बाद. पहा काय झेल टिपलाय. पण विचार केला ना तर या रीतीनं क्षेत्ररक्षक असणं टीम मध्ये महत्वाचं आहे. मॅच मध्ये सर्वाधिक पराभूत असणारा संघ ना म्हटलं ना तर फिल्डिंग मध्ये संघ पराभूत होत असतो. परंतु इथे फिल्डिंगचा दर्जा. पहिल्या बॉलवरती बॅटची हलकीशी कडा आणि त्यानंतर यष्टीरक्षकानं त्याच्या मागे हाताडमॅनला टिपलेला झेल. कौतुक करावं लागणार आहे. अगदी शरीराला झोकून दिलं आणि त्यानंतर आज झेल कॅरी केलं सागरनं. काय झेल. आणि पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. डावखुऱ्याचा बॅट्समन बाद झाला. अविनाशचा विकेट. आता पहिल्याच बॉलवरती नवीन बॅट्समन अतुल बॅटिंगसाठी आलाय. काय गोलंदाजी होत असताना देखील पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवलाय गोलंदाज रोहितनं. नेक्स्ट बॉल कमी गतीनं धीम्या गतीनं हा बॉल. परंतु पंचाचा इशारा आला. हा थोडासा बॉडी फ्रॉम द अवे खेळण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिला होता. परंतु त्यानंतर हा पंचानं अवांतर बॉल घोषित केलाय. हा बॉल थोडासा ऑस्टमच्या जवळ जास्तीच बाहेर पाहायला मिळाला. अवांतर बॉल एका धावेच्या मदतीनं संघाचा स्त्रीगणेश झाला गावदेवी भिंगार संघ. हा बॉल अप ट्रॅकर वेगामध्ये होता. परंतु आणखीन एकदा पंचानं लाईन ऑफ द डिलिव्हरी चेक केली. हा बॉल आपण पाहिल्यानंतर ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतो की या बॉलला थोडंसं लेगकडं थोडंसं जास्ती वापर झाला. बॉल मागे वळून घेतला. विकेट किपरनं जज केला. तोपर्यंत अवांतर बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. आता 2 धावा धावफलकीवरती पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती विकेट आला होता. परंतु त्यानंतर कुठेतरी लाईन आणि लेन थोडीशी चुकीची पाहायला मिळते की काय. गोलंदाज रोहित आणखीन एकदा. हा नेक्स्ट बॉल बॅटची कडा. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या क्षेत्ररक्षकांना पहिला झेल कॅच केला होता तो क्षेत्ररक्षण चांगला फिल्डिंग करतो. फिल्डिंगचा दर्जा. कारण की त्यानंतर जर बॉल सुटला तर लॉंग स्टॉप रिझन शिवाय हा बॉल 4 धावा मिळत आहेत. तिथे क्षेत्ररक्षण चांगले असणे महत्त्वाचं असतं. आणखीन एकदा एका धावेच्या मदतीने 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक विकेट ज्यानं स्वस्त्यामध्ये गमावला गावदेवी भिंगार संघानं विकेट सॅक्रिफाईस केला. त्यानंतर चांगला केला आता करावा लागणार आहे. अजय आणि अतुल या दोन्ही फलंदाजाला. अजय याही फलंदाजाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये म्हटलं ना तर अनेकशे प्रेक्षक वर्ग या आपल्याला घुमत असताना पाहायला मिळतात. तो बॅटिंगसाठी आता पहिला बॉल. आडवा बॅटनं केल्याचा प्रयत्न. समोर क्षेत्ररक्षक नाही आहे. थोडंसं लांबवरचा प्रवास. एक बॉल एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न आणि तो पुढं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. फेकी थोडीशी लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट. 2 धाव्याच्या मदतीने आता धाव 5 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय गावदेवी भिंगार. नेक्स्ट बॉल रोहित फिर गोलंदाजीसाठी. आणखीन एक धीम्या गतीचा बॉल चॉप केलाय. अगदी गॅपमध्ये या बॉलला एक्झिक्यूट केलं. अगदी दिशा दिली. फक्त समाचार घेतला अजयनं आणि बॉल चालला 4 धावांसाठी. डीप एक्स्ट्रा लॉंगमध्ये चौकार. वेगात वाढ होते. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत. बॉलचा खेळ या षटकात संपला. अजूनही विचार केला. अजय बॅटिंगसाठी. अजयसाठी हा बॉल. आणखीन एकदा लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर थोडीशी भिरकी आणि बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा हवांतर बॉल आणखीन एकदा फेकलाय. खराब गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती विकेट आला होता. असं वाटलं होतं की या षटकामध्ये कमी धावा रोखण्यात जातील. परंतु त्यानंतर थोडेसे खराब बॉल फेकले गेले रोहितच्या माध्यमातून आणि 10 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतात.
अजय स्ट्राईक एंडवरती आहे, ज्याच्या बॅटमध्ये हा चौकार आला. आता त्यांना आणखीन एकदा तोच प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली, बॉल मागे, इष्टांच्या मागे हा बॉलला फील्ड केलं जाते. हा डॉट बॉल आला आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न चालू आहे, कारण की 30 सर्कलचं हे P1चं षटक, ज्यामध्ये 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतात. त्याचा फायदा थोडा घेत असताना अजयला पाहायला मिळाला. गोलंदाजी चांगली होती, एका चौकारच्या मदतीने 10 धावा आता दाफलकेवरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या P1च्या षटकातील शिल्लक स्ट्राईक एंडवरती अजय नाईक. अजयचा बॉल आणखीन एकदा फटक्याला एक्झिक्यूट केला, दीपेक्षा कबरच्या डोक्यावरनं बॉल चालला, 2 टप्प्यानं हा चौकार आणखीन एक शेवटच्या बॉलवरती शेवट गोल करत असताना चौकार. थँक्यू. पहिल्या षटकाचा केस संपला. P1च्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना रोहित वीरनं एक विकेट मिळवला, परंतु त्यानंतर 14 धावा खर्च केल्यात आणि पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा दाफलकेवरती पाहायला मिळतात गावदेवी भिंगार संघाच्या. आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी ज्याला सातत्यानं ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपण पाहत असतो, तो गोलंदाज आकाश भारती गोलंदाजीसाठी आलाय दुसरं षटक फेकण्यासाठी. स्ट्राईक एंडवरती अतुल, पहिला बॉल या षटकातील. हलपार गतीने लॉप केला समोर, लॉंग ऑफमध्ये शतरक्षणे एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीसाठी चांगले प्रयत्न. आता एका धावेने स्ट्राईक रोटेट झाली, ज्या फलंदाजाला ज्याच्या बॅटमध्ये 2 चौकार आले, 4 बॉलवर आणि 10 धाव्यांवरती तो बॅटिंग करतोय अजय नाईक. सध्या त्याला स्ट्राईक मिळाले, त्याच्याकडे स्ट्राईक ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. या मॅचमध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं हे महत्त्वाचं आहे, कारण की मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं 35 धावा अवघ्या 3 षटकामध्ये दिग्गज संघाने कंप्लीट केल्या. तर या षटकामध्ये या मॅचमध्ये जास्तीत जास्त धावा बनवावे लागणार आहेत. आता हो बॉल काय टप्पा पडल्यानंतर थोडं वेग कमी पाहायला मिळाला, धीम्या गतीचा बॉल सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आला, डॉट बॉलच्या मदतीने आता 2 बॉलचा खेळ या षटकातील संपला. एकदा पत्त्यापर्यंत खर्च केला, कमबॅक करावा लागणार आहे गोलंदाजाला, कारण की पहिलं षटक थोडंसं मागणं राहिलं. 14 धाव्यांचं रोहितनं फेकलं, त्यामध्ये एक विकेटही मिळवला, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत एकदा खर्च केले गोलंदाज आकाशनं. आणखीन एक सटी यॉर्कर खोला जडमध्ये टाकलेला बॉल, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, उचलणार फेकणार, एका धावे राहते, फेकी थोडीशी खराब, परंतु 2 धावा मिळतील. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धीम्या गतीने आता स्कोरबोर्ड पुढे चालला. 16 धावा दाफलकेवरती पाहायला मिळतात. चांगलं षटक, चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. आकाश आता कुठेतरी कमबॅक करतोय या षटकामध्ये. आराध्य 11 गावदेवी राजशाही संघ सध्या बॉलिंग करत असताना हा बॉल पहा, आणखीन एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा लेगकटचा वापर, धीम्या गतीचा बॉल आणि बॉल सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल, काय गोलंदाजी पाहायला मिळते. व्हेरिएशन असताना गोलंदाजाकडे महत्त्वाचं असतं, गुणवत्ता या षटकामध्ये पाहायला मिळते. अनेकशा मॅचेसमध्ये ही गुणवत्ता, वेगळी शैली या गोलंदाजाची पाहायला मिळते. इथे देखील तेच चित्र. लव फुलटॉस बॉल ऑफ केला, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, उचलणार फेकणार, एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरा प्रयत्न फेकही खराब आणि बॅकअप चांगलं राहिलं आहे. आता एकच धाव मिळेल, आणखीन एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने 17 धावा दाफलकेवरती या षटकामध्ये. एक सिंगल डॉट बॉल, एक सिंगल डॉट बॉल, एक सिंगल आणि आता शेवटचा बॉल. काय गोलंदाजी राहिली आहे, कमबॅकिंग षटक. मागच्या खैराबाडी स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजानं मेडल ओव्हर षटक फेकलं होतं, तो गोलंदाज सध्या कमबॅकिंग करतोय. आणखीन एक बॉल अजय नाईकसाठी, टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेतलं बाहेर, विकेट किपरच्या हातामध्ये आणि या षटकाला समाप्ती. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज आकाशनं आणि 2 षटकांचा खेळ संपला. टोटल स्कोर 17 आकड्यावरती 1 बाद गावदेवी भिंगार. आता
2 षटकांचा खेळ संपला. 17 धावा. अविनाश आलाय तिसरं षटक फेकण्यासाठी. पहिला बॉल सफल जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लोफा फुलटा बॉल. आणखीन एकदा त्या क्षेत्ररक्षकाकडे हा बॉल पाहायला मिळतोय, ज्याने मागाच्या षटकामध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलं. फेकी करत असताना थोडंसं ओव्हर थ्रो झाला. त्यानंतर आता एका धाब्यानं या षटकाला सुरुवात. 18 धावा धाफलकीवरती पाहायला मिळतात. 2.1 धावेचा एका ओव्हरचा खेळ संपला. नेक्स्ट बॉल अविनाश सज्ज झालाय पंचांच्या उच्च वेष्टीकडनं. अजय नाईकसाठी हा बॉल वेगात फेकलाय. वेगाचा बेदात बादशाह म्हणून ओळखलं जातं, परंतु यावेळेस पंचांचा इशारा आलाय. हा अवांतर बॉल थोडासा बॉडी फ्रॉम द अवे खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांना लाईन ऑफ द डिलिव्हरी चेक केली. एक्स्ट्रा धावा याही गोलंदाजांना पहिली खर्च केली या षटकामध्ये. 19 धावा सध्या स्कोरवरती पाहायला मिळतात. धीम्या गतीनं अद्यापर्यंत विचार केला तर सूर्य नेक्स्ट बॉल आडव्या बाटना लॉफ केला. तरट्या सर्कलमध्ये चांगले प्रयत्न चालू आहे. क्षेत्ररक्षण दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. इथे विकेटची संधी आणि फेकी खराब. या विकेटची गरज होती सध्या गावदेवीर असे संघाला, परंतु थोडीशी फेकी थोडीशी लेझी झाली. लेझी क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो की काय. 2 धावा तुपडते कंप्लीट केल्या जात आहे. 2 धावाच्या मदतीने 21 धावा दफलकीवरती. थोडंसं धीम्या गतीनं आतापर्यंत स्कोरबोर्ड चालला गावदेवी भिंगार संघ, कारण की एक विकेट जो अविनाश 0 धावसंख्येवरती पहिल्या बॉलवरती बाद झाला. त्यानंतर आता चांगली रणनीती सध्या पार्टनरशिप पाहायला मिळते. अजय ना अतुल हा बॉल पहा. टप्पा पडल्यानंतर काय वेग पाहायला मिळतोय. परफेक्ट डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर अगदी उसळी घेतली. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये वेगामध्ये. आता यंग टॅलेंट सध्या मैदानाच्या आतमध्ये अगदी 19 वर्षाचा गोलंदाजी करतोय गोलंदाज अविनाश. आराध्य 11 गावदेवीर असे टीमकडनं, ज्याने कमीत कमी वयामध्ये टीममध्ये नाव गोंदवलं. गोलंदाजीच्या जोरावरती ती गोलंदाजी आता तो करतोय. आणखीन एक बॉल. आणखीन एक टप्पा पडल्यानंतर बाहेर वळण घेतलाय. हाही बॉल अवांतर फेकला. एका बॉल डॉट आल्यानंतर थोडंसं प्रेशराईज करतो की काय अवांतर बॉल. एका धाब्याच्या मदतीनं स्कोअर 22 या आकड्यावरती. अजूनही धीम्या गतीनं स्कोअर चाललाय गावदेवी भिंगार संघाचा. या षटकातील 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त आता फटका फसला हवेमध्ये, परंतु नोमा स्लॅटमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तो पुढे एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न केला जातो दुसरी कॉलिंगसाठी आणि दुसरी धाव कंप्लीट. आता तिसरीसाठी नकार दिला. 2 धावा. इथे झेलची संधी होती, परंतु खेळाडू थोडेसे लांबवरचा प्रवास होता. नोमा स्लॅटमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 24 धावा दफलकीवरती पाहायला मिळाल्या. 4 बॉलचा खेळ या षटकातील संपलाय. याही गोलंदाजांना त्यापर्यंत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात. चांगलं षटक फेकतोय आतापर्यंत अविनाश. अविनाशचा बॉल चॉप केलाय. फक्त दिशा दिली बॅट्समन अजयनं. ज्या रिझनमध्ये आतापर्यंत त्याने 3 चौकार ठोकलेत आणि हाही चौकार त्याच रिझनमध्ये अजयच्या बॅटमध्ये 4 धावा. चार धाव्याच्या पद्धतीनं 28 धावा आता दफलकीवरती पाहायला मिळतो. शेवटचा बॉल या षटकातील अजयसाठी. सटी यॉर्कर. आता विकेटची संधी आहे आणि आता डायरेक्ट हिट. आता एकाला परतावा लागणार आहेत. बॅटिंग करताना स्ट्राईक खऱ्या अर्थानं धीरजने स्वतःकडे ठेवली आहे आणि आता ही विकेट मिळवल्या. षटकाला समाप्ती. 3 षटकाचा खेळ संपला. टोटल स्कोअर 28. 2 गडी बाद गावदेवी भिंगार संघ. ओके पहा, आमचे जे सातत्यानं आम्हाला सपोर्ट करतात ते आमचे कुशाल शेठ लोते या साहेबांकडनं
जे पहिलं षटक फेकलं ना रोहित वीरनं, त्यासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज हे रोहितसाठी आलंय. आमच्या टीमचे पॅकर तेही सध्या असत आहेत, त्यांचा पुरेसा सपोर्ट आमच्या टीमला राहतो. ते आमचे कुशाशेठ लोते साहेब, या साहेबांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आता गोलंदाजीसाठी कॅप्टन कुल गोलंदाजीसाठी आलाय. चौथं षटक ज्याने स्वतःवरती आता जबाबदारी ठेवली आहे, देवा बांगारे गोलंदाजीसाठी, ज्याने फिरकीचा जादूगारी आहे, याही षटकामध्ये पाहायला मिळेल. पहिला बॉल अतुलसाठी, अजयसाठी चॉप केलाय, फक्त दिशा दिली आणि बॉल मागच्या दिशेने विसावतोय. प्रयत्न चालू आहे दोन्ही क्षेत्ररक्षकांचे आणि हा बॉल थांबणार नाहीये. डीप थर्डमॅनला हा चौकार आला. आता पहिल्याच बॉलवरती फिरकी थोडीशी होती, डप्पा पडल्यानंतर बाहेर पण घेतला, परंतु ती दिशा दिली अजय बॅट्समनला. 12 बॉल अद्यापर्यंत 23 धाव्यांवरती बॅटिंग करतोय. चांगला केला अद्यापर्यंत राहिलाय. आता वेगामध्ये फेकलाय स्क्वेअरलेकडे पटकावेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि आता चुका करतोय. ज्या झेल टीमनं महत्वाचं होतं ती झेल आता ड्रॉप झाली. आता तो झेल ड्रॉप झालाय. अजय नाईकचा तो झेल ज्यानं अद्यापर्यंत 12 बॉल 23 धावा ज्याने ठोकल्यात, त्या फलंदाजाचा झेल सोपा होता तो आकाशनं ड्रॉप केलाय. या चुका पाहायला मिळतील, या चुका मोजाव्या लागतील. आराध्याला पण गावदेवरासे टीमला 34 धावा दफलकेवरती पाहायला मिळत आहेत. 2 बॉलचा खेळ याही षटकातील संपलाय. अजूनही या डाबातील 4 बॉलचा खेळ बाकी आहे, या इनिंग मधील 4 बॉलचा खेळ बाकी आहे. ज्या विकेटची गरज होती त्या विकेटसाठी जाळं फसवलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकांना थोडीशी चुकी केली. झेल ड्रॉप झाला, त्यानंतर 2 धावा, 34 धावा दफलकेवरती. आता अजय नाईकचा हा झेल जोडलाय. तो झेल कितका महागात पडेल ना, येणारा वेळ सांगू जाईल. हा फटका आणखीन एकदा झेल फटका फसलाय. हा बॉल हवेमध्ये हे क्षेत्ररक्षण धावतोय आणि आणखीन एकदा त्याच फलंदाजाचा झेल ड्रॉप झालाय. काळूकडनं ही अपेक्षा नव्हती. अनेकशा स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट राहिलाय, परंतु आता त्याच्या हातामधनं हा झेल ड्रॉप झालाय. कॉलिंग थोडीशी खराब राहिली. कॉलिंग करत असताना झेल ड्रॉप वरती अभ्यत होता, तो थोडासा उशीरही झाला क्षेत्ररक्षकाला आणि तो झेल आता ड्रॉप केलाय. तो झेल आता ड्रॉप झालाय. आणखीन एक झेल बॅट्समन अजय नाईकचा, आणखीन 2 धावा स्कोरवरती जोडल्या जातील. 36 धावा दफलकेवरती पाहायला मिळतात. धावसंख्येला नवनवीन आकार देण्याचा प्रयत्न अजय करतोय, परंतु एका साईडला ब्रेक थ्रो लावण्याचा गोलंदाज देवा बांगारी करतोय. परंतु त्या गोलंदाजावरती थोडंसं आपण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षण साथ देत नाहीये गोलंदाजाला. 2 झेल त्यापर्यंत ड्रॉप राहिल्यात. आता स्पिचिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि आता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु नाकारला. बॉल थोडासा एस्टनच्या मागे चुका पाहायला मिळाला. एकच धाव मिळेल, एका धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाली. झेल सोडल्या होत्या अजय नाईकच्या, मात्र तो फायदा त्याला घेता आला नाहीये. धीरज आता बॅटिंगसाठी, ज्याने अद्याप एकही बॉलचा सामना केला नाहीये, तो इतक्या उशिरा झालाय. हेही थोडंसं प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गांना राहिले, कारण की तो सलामीरचा बॅट्समन आहे, परंतु तो आता थोडासा 4थ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. आता 2 बॉल बाकी आहेत. 37 धावा दफलकेवरती पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल पंचाच्या डाव्या वेस्टकडला ओव्हर द विकेटनं हा बॉल समोर उडवला. क्षेत्ररक्षक असणार आहे, परंतु आता चुका होत आहेत. आणखीन एकदा या बॉलला अडवणं महत्वाचं होतं, परंतु टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षण थोडंसं चुका करतो. फंबल झाला आणि एका टप्प्याने बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार आलाय. काय चुका झाल्यात या षटकामध्ये, या चुका या धावा आता महागात पडतील की काय आराध्य पण कौतुवीर असे संघाला. मागच्या 2 बॉलवरती 2 झेल ड्रॉप आणि आता या बॉलवरती 1 झेल ड्रॉप तर झाले आणि चौकारही गेलाय. चौकारच्या मदतीने 41 धावा दफलकेवरती पाहायला मिळतात. काय खराबीचं क्षेत्ररक्षण राहिलंय. गोलंदाजी चांगली आहे. शेवटचा बॉल निर्णायक बॉल आता या मॅच मधील.
आता पायावरती बॉल आदळला, बॅटची हलकीची कडा घेतली, एक धाव कंप्लीट झाली आहे दुसरीसाठी आणि आता विकेट. दोन्ही ट्रेन एका पटरीवरती. आता आपण पाहिले ना तर पहिल्या डावाचा खेळही संपला आणि एका डावामध्ये 24 बॉल 42 धावा जमा केल्या जातात गावदेवी भिंगारनं. आणि आता समीकरण राहिलं आहे आराध्य 11 गावदेवी रासे टीमसाठी 24 बॉल 43 धावा. ज्या मागच्या षटकामध्ये चुका राहिल्यात ना त्या चुका थोड्याशा मोजाव्या लागणार आहेत आराध्य 11 गावदेवी रासे टीमला. कारण की 2 झेल, एक चौकार, तोही झेल होता, तोही ड्रॉप झाला, थोडंसं मिसफील्ड झाले. आणि आता 24 बॉल 43 धावांची गरज बॅटिंगसाठी. करण आलाय आणि त्यांच्या सोबतीला आकाश पारधी. गोलंदाजीसाठी गावदेवी भिंगार संघाकडनं रफ्तार का सोगादर ज्याला आपण ओळखतो सातत्यानं गावदेवी भिंगार संघाचा डावखुऱ्याचा गोलंदाज अविनाश. पहिला बॉल गेम ऑन. आता बॅटिंगसाठी स्ट्राईक रेटवरती करणसाठी पहिला बॉल बॅटची कडा आणि झेल कॅरी केला जातोय. पहिल्या बॉलवरती महत्वाचा विकेट. आता ज्या रीतीनं पहिल्या बॉलवरती अभि बाद झालं होतं आता अभिनं मात्र करणला बाद केलाय. मेवल्या अविनाशनं ज्या करणची बॅटिंग आपण सातत्यानं अनेकशा मैदानावरती पाहतो तो करण आता पहिल्या बॉलवरती बाद झालाय. आता बॅटिंगसाठी ज्याच्या नावावरती
खऱ्या अर्थानं हा संघ ओळखला जातोय. तो बॅटिंगसाठी आलाय. देवा बांगारे पहिला बॉल खेळण्यासाठी अभि सज्ज झालाय. अभिचा बॉल हलक्यातानं सन्मान दिला. पुश केला बॉलला, समोर उडवला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑफमध्ये उचलणार फेकणार एक सिंगलच्या पद्धतीनं श्रीगणेश झालाय. टीम आराध्य 11 गावदेवी राष्ट्रीय संघाचा एका धाब्यानं. प्रति बॉलवरती समीकरणामध्ये थोडंसं चेंजेस होत असताना पाहायला मिळते. नॉन स्ट्राईकचा बॅट्समन आता स्ट्राईक एंडवरती आला आकाश भारती. नेक्स्ट बॉल अविनाश. धीम्या गतीनं हा बॉल होता सती केवरकर. त्यावरती लाईन आणि लेन चांगली राहिली गोलंदाजाची आणि हा डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीनं आतापर्यंत विचार केला 3 बॉलचा खेळ संपला या षटकातील. 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त एकदा खर्च केले. गोलंदाज अविनाशनं चांगलं षटक फेकलं जाते या षटकामध्ये. P1चं पहिलं षटक आहे. त्या षटकामध्ये जास्तीत जास्त दबा येणं महत्त्वाचं असणार आहे रानसे टीमला. तेही सध्या चित्र वेगळं पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल अप ट्रॅकर हुक केलाय. शपल होऊन मागे लॉंग स्टॉप रिझनला आणि बॉल थांबणार नाहीये. एका टप्प्याने बॉल झाला 4 धावांसाठी आकाशच्या बॅटमध्ये हा आलाय चौकार. बॅटमध्ये पाहायला मिळतोय. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल आता हुक केलंय आणि बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकूनही दिलाय. आकाशच्या बॅटमध्ये हा धडाकेदार षटकार. आला आणि तीच लाईनही ठेवली गोलंदाजाने आणि आता त्या बॉलवरती षटकारही ठोकलाय. बॅटिंग करत असताना बॅट्समन आकाशच्या बॅटमध्ये शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. हा बॉल थोडंसं बॉडी फ्रॉम द वे खेळण्याचा प्रयत्न आणि आता पंचाचा इशाराला डॉट बॉल. षटक क्रमांक पहिला संपलाय आणि धावफलकाचा विचार केला 11-1 विकेट गावदेवी राष्ट्रीय संघ. स्पीडअप घ्यायचं फिल्डिंग टीम आपण थोडंसं स्पीडअप घ्यायचं. अजून बरेचसे सामने खेळवायचे. गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं सांगितलं दुसरं षटक फेकण्यासाठी गावदेवी भिंगारकडनं दुसऱ्या षटकामध्ये दया गोलंदाजीसाठी आलाय. स्ट्राईक एंडवरती देवा बांगारे. त्याच्यासाठी हा पहिला बॉल बॅटच्या कडे घेतली. बॉल थर्डमॅनला आता फील्ड केलं जात आहे. धोक्याची घंटा होईल की काय परंतु नाही आहे. हरणीच्या वेगानं चिंतेच्या चपलाईनं ही एक धाव कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीनं 12 धावा. कारण आता स्ट्राईक रोटेट करण्याचं काम आता देवानं केलं आहे. कारण की त्याला देखील माहिती आहे आकाशची बॅट आता बोलते. आकाशच्या बॅटमध्ये एक षटकार चौकार आला. 4 बॉल 10 धाव्यांवरती तो सध्या बॅटिंग करतोय आणि आता त्याला स्ट्राईक मिळाली. समीकरण राहिले 17 बॉल 31 धावांचं. नेक्स्ट बॉल आता इथे आपण पाहिलं ना बॅटची कडा आणि ज्या विकेटची गरज होती ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं मोठे फटके आले होते त्याला आता बाद केलंय गोलंदाज दयानं. आकाश बॅक टू द पवेलियन.
आता 12-2 सध्या ही स्थिती राहिली आहे आराध्य 11 गावदेवीर असे संघाची. नवीन बॅट्समन इंडिया नंबर 4 वरती बॅटिंगसाठी रोहित वीर, ज्याने गोलंदाजी चांगली केली. 14 धावा खर्च केल्या पिवांच्या पहिल्या षटकामध्ये. त्यासाठी शुभेच्छा आल्या कुशा शॉट होते या सहवाकडनं. तो बॅट्समन आता स्ट्राईक एंडवरती आला. डावखुऱ्याचा बॅट्समन. फिटनेस जर आपण पाहिला तर एखादा इंटरनॅशनल खेळाडूपेक्षाही कमी नाही आहे, परंतु आता चांगला खेळ करावा लागणार आहे. 16 बॉल अजून 31ची गरज आहे. गोलंदाजी चांगली होती सध्या दयानंद. दयानंदचा बॉल बॅटच्याकडे घेऊन सरळ शरीरावरती आदळला. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट झाले. मोठे फटण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. आता जे कुशा शेठ साहेब होते याच्याकडनं 500 रुपये आलेत, ते आम्ही रोहितलाही देऊ, कारण की त्यांना पहिलं षटक फेकलं, चांगलं षटक राहिलं त्या रात्रीनं. त्यांना त्यांचा खेळ आवडला. तेरा धावा दफलकेवरती पाहायला मिळतात. 1.3 ओव्हरचा खेळ संपलाय अद्यापर्यंत. 13-2 सध्या स्थिती थोडीशी ठाऊक राहिली आहे. आता डेथ बॉलची सांगता रनामध्ये थोडीशी मिसिंग. 15 बॉल अजूनही 30 धावांची गरज. प्रति बॉलवरती 2 धावा येणं महत्त्वाचं. तरी धावा होऊ शकतात. एखादा मोठा फटका आला तरी सामना अजूनही बाकी आहे. आता उलटा खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटनं धावा येत होता. आडव्या बॅटनं प्रयत्नही चालू होते आणि हा बॉल सरळ फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल. बॅट्समन बाद देवा बंगारे. असे होते तो आता बाद झालाय. राकेश बॅटिंगसाठी नवीन बॅट्समन आता येणार नंबर 5 वरती बॅटिंग करण्यासाठी. काय षटक फेकलं जातं. गोलंदाज दयानंद 4 बॉल फेकले अद्यापर्यंत. कमीत कमी धावा आणि ज्यामध्ये 2 विकेट. राकेशसाठी बॉल सटी केवरकर. थोडासा धीम्या गतीचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर सर थोडासा विकेट किपरच्या हातामध्ये 8 बॉल आला. शेवटचा बॉल या षटकातील 13 बॉल आणि आता समीकरण 30 धावांचं. आता थोडंसं बॅकफुटवरती जातो की काय, थोडासा मोठा फटका येणे या बॉलवरती महत्त्वाचं असणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. राकेशसाठी हा बॉल आणखीन एकदा वेगामध्ये फेकलाय. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर वळण आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. काय षटक राहिलंय या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 2 धावा आणि 2 विकेट राहिल्या. गोलंदाज कौतुक करावं लागणार आहे दयानंद. आता समीकरण 12 बॉल 30 धावा 15.0च्या सरासरीनं आता धावा जमा कराव्या लागणार आहेत. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज अभिनव. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट 2 धावा खर्च केल्या गोलंदाज दयानंदनं. काही षटक राहिलं आणि आता समीकरण 12 बॉल 30 धावा. अजून या मिडल ऑर्डरचे बॅट्समन सध्या बॅटिंगसाठी आहेत. 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे रोहित आणि राकेश आता त्याच्यावरती जबाबदारी आले. 12 बॉल अजून या 30 धावांची गरज. आता प्रति षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार येणं महत्त्वाचं आहे सामन्याला भाग पाडण्यासाठी. आराध्य 11 गावदेवीर असे संघ याच्याकडे लक्ष वेधणं तितकंच महत्त्वाचं आहे. गोलंदाजीसाठी धीरज बॉलिंग मार्गवरती पाहायला मिळतो. 3रं षटक 12 बॉल 30 धावा. या षटकामध्ये कमबॅकिंग षटक राहिलं तर सामना एकतर्फाही पाहायला मिळेल, परंतु या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आल्या तर मात्र मॅच दोन्ही साईडनं. बॉलर तयार. पहिला बॉल रोहितसाठी हा पहिला बॉल भिरकावण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षण मिड ऑफला आणि हा सहज इथे झेल टेपला जातोय. रोहितच्या खेळीचा अंत आता 13 धावे संख्येवरती 4 गावदेवीरांचे. थोडंसं प्रेशर पाहायला मिळतो बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. जास्तीत जास्त विकेट आता गमावलेत. आता काढू आला बॅटिंगसाठी.
पहिला बॉल धीरजचा विरखवलाय अगदी बॅटच्या रडरमध्ये, काळूच्या बॅटमध्ये हा बॉल मिड विकेट क्लिअर करत असताना 6 धावांसाठी टोकला जातोय. षटकार या षटकाराची गरज होती. बॅटिंग करणाऱ्या टीमला तो षटकाराला काळूच्या बॅटमध्ये आला. आणखीन एक तोच प्रयत्न होता. बॅटचा स्विंग जास्ती लवकर ओपन झाला आणि त्यानंतर बॉलचा बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल षटकाराला होता. त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न. आता गोलंदाज धीरजचा 9 बॉल अजूनही 24 धावांची गरज. आणखीन एक आता मोठा फटका आला या मॅच मध्ये. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. अप ट्रॅकर बॉल धीम्या गतीचा होता. थोडासा अप्परकटचा प्रयत्न फलंदाजाचा. आणखीन एकदा डॉट बॉल येतोय. आता डॉट बॉल जितके येत आहेत तितका प्रेशर निर्माण होतोय आराध्य इलेव्हन गावदेवी अशा टीमवरती. आता काळूने षटकार टोकला होता तो देखील 2 बॉलवरती डॉट खेळला. तो थोडासा बॅकफुटवरती येत असताना पाहायला मिळतो. 19 धावा दफलकेवरती पाहायला मिळतात. 8 बॉल अजूनही 24ची गरज. हा धीरजचा बॉल आणखीन एक हाफ ट्रॅकर होता. आणखीन एक वेगात वेगळा त्याच रीतीनं तीच लाईन तोच लेन आणि आणखीन एक डॉट बॉल. आता कमबॅक केलं जातं या मॅचमध्ये. एका षटकारानं आतापर्यंत या गोलंदाजाने आपण विचार केला तर फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि बॅक टू बॅक 3 डॉट बॉल खेळत असताना पाहायला मिळत आहेत. 7 बॉल अजूनही 24चं समीकरण. शेवटचा बॉल षटकातील. मोठा फटका येतो की काय? फटका बॉबीमध्ये. उंची मिळाली, लांबी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि आणखीन एक बॅट्समन बाद. आता 3 षटकाचा केस संपला. 3 षटकामध्ये आपण विचार केला तर फक्त 19 धावा दफलकेवरती 6 बॉल आणि आता समीकरण 24 धावांचं. आता गोलंदाजीसाठी ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय 6 बॉल 24 धावा रोखेल विकास बॉलिंग मार्गवरती. गावदेवी भिंगार संघाकडनं स्ट्राईक एंडवरती 6 बॉल 24 धावा. 4 मोठे फटके मॅचचं चित्र पलटू शकतात. राकेश आणि हा पहिला बॉल डप्पा पडल्यानंतर तुझी उसळी जास्ती मिळाली. 5चा इशारा आला. वाईट बॉल. अवांतर धाव इथे मात्र खर्च केले गोलंदाज विकासनं. 20 धावा दफलकेवरती 6 बॉल अजूनही 23 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल आणखीन एकदा उसळी जास्ती मिळाली. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. परफॉर्म डिलिव्हरी या बॉलवरती पाहायला मिळाले आणि हाही बॉल डॉट पाहायला मिळतोय. आता पकड निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे गावदेवी भिंगार संघ. अगदी 20 धाब्यांवरती ब्रेक थ्रू लाभला. 4 बॉल 23 धावा. मोठा फटका येतोय की काय? फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षण बॉल खाली स्क्वेअर लेगला चेतन आणि हा चेतनने झेल टिपलाय. बॅट्समन आणखीन एक बाद होईल. चार बॉल 23 धावा. 4 मोठे फटके 4ही बॉलवरती टोक्यावर लागणार आहेत. बॅट्समन आलाय सागर बसमा. धीम्या गतीचा बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडंसं अल्पारपणे थोडंसं व्हेरिएशन या बॉलवरती वापरलं गेलं आहे गोलंदाज विकासच्या माध्यमातून आणि हाही डॉट बॉल. आता सामना एकतर्फा. सामन्यामध्ये पकड निर्माण केली आहे गावदेवी भिंगार संघानं. 3 बॉल आणि आता 23 धावा. एखादा खराब बॉल थोडासा मॅचमध्ये चमत्कार घडून आणेल परंतु अशा चुका होणार नाही आहेत कारण की महत्त्वाचे आता 3 बॉल बाकी आहेत. हाफ ट्रॅकर बॉल आणखीन एकदा परंतु आपणचाच इशारा आला. हा नो बॉल. वर्चस्व दिले होते परंतु हा बॉल आणखीन जास्ती उसळीचा पाहायला मिळाला आणि नो बॉल फ्री हिट. या बॉलवरती मोठ्या फटकेने महत्त्वाचं होतं परंतु 3 बॉल 22 धावांची गरज आहे. फ्री हिट. बॅट्समनकडे ग्रीन सिग्नल. मोठा फटका लगवण्याची. मोठा फटका परंतु फटका फसला स्वतःच्या फॉल्टमध्ये. बॅक टू द बॉलर आणि हा झेल परंतु विकेट नसणाऱ्या. आता 2 बॉल 22 धावा. मॅचमध्ये एकतर्फा थोडंसं इंटरेस्टिंग मॅच राहिली नाहीये.
2 बॉलवरती 22 धावा म्हटलं तर अशक्य. हा बॉल आणखीन एकदा त्याच टप्प्यावरती त्याच लाईनवरती गोलंदाजी केली जाते. वारंवार डॉट बॉल येत आहेत या मॅचमध्ये. डॉट बॉल आले तितका प्रेशर राहिला. मागच्या षटकामध्ये एखादा मोठा फटका आला असता तर मॅचमध्ये अजूनही रोमांचकता असली असती, परंतु त्या रीतीने डॉट बॉल आले 4 मागचे, त्या रीतीनं प्रेशर राहिला. आता शेवटचा बॉल, अंतिम बॉल. हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये लॉंग ऑनला फील्ड केलं जातं. डॉट बॉल आणि इथून सामना जिंकला. हडलक टीम अनन्य 11 गावदेव रसे संघ, विजेता संघ गावदेव भिंगार. चला यापुढच्या मॅचचा टॉस केला जातो. सचिन 11 माथेरान संघ आणि त्याच्या विरोधात आयोजकांचा संघ आहे केवाळे संघ. हा सामना पाहायला मिळेल. पहिल्या विरुद्ध तिसरा सामना सचिन 11 माथेरान संघ आणि त्याच्या विरोधात केवाळे संघ.